नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत वाढली असताना आता तो शहरातही येत आहे। रविवारी पहाटे 3:37 औंध भागामध्ये बिबट्याचे दर्शन झाले, त्यामुळे त्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। त्याला वन विभागाने देखील दुजोरा दिला असून याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत, त्यात बिबट्याचा वावर दिसत आहे। औंधमध्ये बिबट्या आल्याची माहिती समजताच वन विभाग आणि रेस्क्यू टीम त्या परिसरामध्ये दाखल झाली। बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू करण्यात आला असून पथके पूर्ण तयारीत आहेत। बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपकरणांसह सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे। दरम्यान परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहावे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहाटे बिबट्या सोसायटी परिसरात वावरताना दिसत आहे, परंतु पहाटे 4 नंतर तिथे बिबट्याचे कोणतेही दर्शन झालेले नाही। तरीही पथके रात्री देखील परिसरात शोध आणि देखरेख ठेवणार आहेत। कॅमेरा ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संपूर्ण परिस्थितीवर वन विभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले। औंध सारख्या दाट वस्तीच्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली। त्या परिसरात वन विभागाचे आणि रेस्क्यूची टीम नजर ठेवून आहे। औंध परिसरात रविवारी पहाटे 3:37 बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाने शोध मोहीम राबवली, मात्र रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा काहीही पत्ता लागला नाही। थर्मल ड्रोन्स, कॅमेरा ट्रॅप्स यांचा वापर करून शोध घेण्यात आला। मानवी वस्तीच्या सीमांमध्ये बिबट्यांचे दर्शन घडण्याची प्रकरणे याआधीही घडली आहेत। सध्या बिबट्याचा शहरात वावर वाढला आहे। सांगवे आणि औंध जवळील मुळा नदीकाठावरील संरक्षण विभागाच्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला। वन विभागाचे उपवन संरक्षक महादेव मोहिते म्हणाले की शहरात बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी मोबाईलवर गाणी अथवा टॉर्च लावावा आणि काठीचा आवाज करावा, जेणेकरून बिबट्या मानवी वस्तीपासून दूर निघून जाईल। याशिवाय बिबट्या दिसताक्षणी वन विभागाला कळवावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले। नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे।